राष्ट्रीय आरोग्य अभियानातील राज्यात सुमारे 30,000हून अधिक तर पुण्यातील 1400 कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या 21 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य 18 मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने 19 ऑगस्ट पासून संप पुकारला आहे। पुण्यातही औंध जिल्हा रुग्णालय या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत राज्य सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली। राज्यभरातील सुमारे 25 ते 30,000 कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात 19 ऑगस्ट पासून सहभागी झालेत। पुण्यातील 1500 कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे। औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय काढण्यात आला, ज्यामध्ये 10 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदाच्या 30% याप्रमाणे कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आता 18 महिने उलटूनही याची अंमलबजावणी झाली नाही। आरोग्य विभागातील 50% कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत। या संपाचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर होत असून क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्र आणि विशेष नवजात शिशु काळजी विभाग या महत्त्वाच्या सेवांना फटका बसत आहे। राज्यात रुग्णसेवेची स्थिती गंभीर बनली असून याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे। राज्यातील 82 पोषण पुनर्वसन केंद्रांपैकी 27 केंद्रांमध्ये संपामुळे सेवा बंद आहे। राज्यातील एकूण 60 विशेष नवजात शिशु काळजी विभागांपैकी तब्बल 41 विभागांमधील कर्मचारी संपवणार आहेत। नंदुरबारमधील अक्कलकुवा, अमरावतीतील धारणी, अचलपूर, गडचिरोलीतील अहेरी यासारख्या संवेदनशील भागातील सेवाही ठप्प आहेत। त्यामुळे संप सुरू झाल्यापासून 50हून अधिक बालमृत्यू झाले आहेत असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे। सर, शासनातर्फे 2024 ला 14 मार्चला शासन निर्णय जारी केला होता की 30% जागा ज्या आहेत त्या NHM अंतर्गत असलेल्या कर्मचारी कंत्राटी अधिकारी वर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार होत्या, पण अद्याप तसं झालेलं नाही। फक्त 2च केडर हे जे वाहन चालक आणि शिपाई आहेत तेच भरले गेलेले आहेत। 30% जे जागा 24च्या आणि 25च्या ज्या भरणार होत्या त्या अद्याप भरले गेलेल्या नाही आहेत। तो शासन निर्णय अद्याप पूर्ण केलेला नाही, त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे। त्या कारणास्तव आम्हाला हा संप करणं भाग पडलेला आहे। आणि ह्यामध्ये महाराष्ट्रात बरेचसे आमचे जवळपास 38,000 कर्मचारी आहेत की जे संपामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी ते उभे आहेत। गेल्या अनेक वर्षापासून, जवळपास 15 ते 20 वर्षापासून NHM मध्ये काम करणारे जे अधिकारी व कर्मचारी आहेत ते अतिशय तुटपुंजा पगारावरती काम करतात। त्यांना आपला उदरनिर्वाह करणं पण अवघड झालेलं आहे आणि ह्यासाठी आमची मागणी आहे शासनाला की त्यांनी कृपया आमच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी व आमच्या मंडळींना सामावून घ्यावं। मी नमिता बगरिया जिल्हा रुग्णालय इथं स्टाफ नर्स म्हणून या पदावर गेले 13 वर्षापासून कार्यरत आहे आणि गेल्या 21 दिवसापासून आमचा सर्वांचा हा राज्य शासनात जो NHMचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा संप चालू आहे की 14 मार्च 2024 ला जो शासन निर्णय झाला त्याची अंमलबजावणी अद्यापच झालेली नाही आहे आणि गेल्या 13-15 वर्षापासून आम्ही जे कर्मचारी आहोत ते तुटपुंजा वेतनात काम करतो आणि त्याच्यामुळे पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहून सुद्धा अशी वेळ आहे कर्मचाऱ्यांवर की ते वेळेवर होत नाही आणि म्हणजे घर भागत नाही, मुलांचे शिक्षणही त्याच्यामधनं होत नाही। तर शासनाला हीच एक विनंती आहे की कर्मचाऱ्यांसाठी जो शासनाने निर्णय दिलाय त्या शासनाची अंमलबजावणी व्हावी। नंतर जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना PFचा लाभ मिळत नाही, नंतर पॉलिसी त्यांना दिली जात नाही। तर कुठल्याही कर्मचाऱ्यांना आरोग्यासाठी पॉलिसी नाहीये। तर अपघाती जे निधन झालेले आहेत कर्मचारी त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काही लाभ मिळालेला नाहीये। तर असे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या सर्व कर्मचाऱ्यांना या संपातनं एकच मागणी आहे शासनाजवळ की आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी, जेणेकरून आम्ही सर्व कर्मचारी एकजुटीने जसे आज संपात आहोत तसेच पुन्हा कामावर जाऊ। मी शालिनी प्रल्हाद मोराडे डायलिसिस स्टाफ म्हणून आपल्या जिल्हा रुग्णालयाहून पुणे इथे कार्यरत आहे। मी 2013 पासून औंध जिल्हा रुग्णालयामध्ये NHM मध्ये स्टाफ म्हणून कार्यरत आहे। तरी मला एवढं सांगायचंय शासनाला की आम्ही 2013 पासून NHM तुटपुंजा पगारावर काम करत आहोत आणि तो पगारही आम्हाला वेळेत कधी भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आम्ही फक्त ह्या शासनाच्या ह्याच्यानुसार म्हणजे आम्हाला काहीतरी एक अपेक्षा म्हणून आम्ही कोविड काळामध्ये सुद्धा आमच्या जीवाची पर्वा न करता आमच्या लहान मुलांचे, आमचे 1-1 वर्षाचे सगळ्यांचे आमच्या स्टाफचे लहान मुलं होते, तरी पण आम्ही कोविड काळामध्ये ICU सारख्या विभागामध्ये ड्युटी केलेली आहे।
तरी पण आम्हाला त्याचं फळ आम्हाला काय आणखी भेटलेलं नाही, म्हणून आमचा संप हा आज 21वा दिवस आहे. आमचा संप चालूच ठेवलेला आहे. आम्हाला काहीतरी शासनाने अपेक्षा दिलेली आहे, त्याच्यानुसार आम्ही संप करत आहोत, तरी त्याचं आम्हाला फळ निश्चितच भेटलं पाहिजे.